आता ह्या परिस्थितीमध्ये. आणि झालंय कसं की जी राहणारी घरं आहेत, जे तिथं आता राहिलेली घरं आहेत, त्यांचे सुद्धा विहिरी रस्ते सर्व वाटा पायवाटा संपूर्ण पाण्यामध्ये जात आहेत. ही जी घरं तिथं बांधतायत हे लोक, मी आता अजिबात नाही तरी 7-8 महिने तरी यांच्याकडे आता हा पाठपुरावा पूर्ण करतोय की पण लाईट तरी व्यवस्था करा. देतो म्हणतात, करत नाही. किमान लाईट आज जे काय जिथं घर बांधतायत बिना लाईटची अर्ध्या स्थितीपर्यंत सामान पण त्यांचं चोरी जात आहे. लाईट नसल्यामुळे तिथं कॉन्क्रीट करणं मुश्किल झालेलं आहे, राहणं मुश्किल झालेलं आहे जंगलामध्ये. तर ते करून म्हणजे सोनार साहेबांना पण भेटलो, त्यांनाही कॉन्टॅक्ट केला, आम्ही प्रस्ताव करतोय, अमुक करतोय. त्यांना काय आणि यांना मार्गच नाही. म्हणजे ह्या सर्व मंडळी जीवन मरणाचा प्रश्न आहे. सतत हे संपूर्ण करत आता नोटीस आलेल्या आहेत आणि खरोखर म्हणजे जाऊन आलोय त्या ठिकाणी, सगळी परिस्थिती बघितलेली आहे. उर्वरित 10 फुटावरती आता पाणी साचल्यानंतर आता त्यांनी दरवाजे बंद केले, सगळं तोडतायत. ती राहिलेली घरं सुद्धा खाली येणार आहेत. 110 घर आहेत. 110 घर. त्याच्यासाठी परवाच 10 मार्चला बैठक झाली ना. बरोबर. 10 मार्चला झाली मंत्रालयात बैठक. काय आहे, यांचं जे क्षेत्र येत आहे त्याच्यामध्ये ते मुद्दा बरोबर आहे. 110 घर आहेत, त्यांना जाणार रस्ते सगळे बंद होणार आहेत. पाणी ज्यावेळी साठणार आहे त्यावेळी म्हणजे त्यांचं कसं आहे, त्यांचं जे जलसंपदा विभागाचं जे हे आहे शासन निर्णय, त्याच्यामध्ये बुडी क्षेत्रामध्ये ही घरं येत नाही. ह्या घरांचं मार्ग आणि बाकीच्या सुविधा सगळ्या त्या बुडी क्षेत्रात जात आहेत, परंतु घरं जात नाहीत. त्याच्यामुळे त्यांना ती घरं घेता येत नाही. म्हणून आता काय झालं, परवा रवींद्र चव्हाण साहेबांनी बैठक लावली होती या ठिकाणी. त्यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेब होते, मी होतो, जे सोनार साहेब होते, त्यांचे सुबे साहेब आहेत, ते सगळे होते. तर एक स्पेशल केस म्हणून या 110 घरांचा प्रस्ताव करायच्या सूचना त्यांना दिलेल्या. हे जे पत्र तुम्ही दाखवता ना, SBO तहसीलदार ते पण आम्ही सांगितलं की आम्ही हे सांगणारे अथॉरिटीज नाही. तुमचं धरण आहे, तुम्हाला किती पाहिजे तुम्ही सांगितलं पाहिजे. आम्ही कसं सांगणार की ही घरं जातात. तो पण मुद्दा त्यांनी मान्य केला त्यावेळी. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की ही जी काही 110 घर आहेत त्यांचं भूसंपादन मोबदल्यासाठी काहीतरी अंदाजे काहीतरी 14-15 कोटी काहीतरी येतात कॅल्क्युलेशन. तर ते कुठल्या तरी मार्गाने म्हणजे विशेष बाब म्हणून सादर करा असं विषय बैठकीत झालाय. बरोबर. तो प्रस्ताव वगैरे आता तयार करतील ते. आणि गेल्याच महिन्यात बैठक झाली 10 मार्चला. त्याच्या अनुषंगानेच आता पुढे जावं लागेल. बरोबर. तर पालकमंत्री साहेबांनी सुद्धा आम्हाला सांगितलं होतं आपल्याला जाऊन भेटा. आलं लक्षात का? या संदर्भात काही आत्ताची परिस्थिती अशी आहे, आजच्या कंडिशनमध्ये आता दारात ते सगळं तोडायला लागले. उर्वरित राहिलेली जी घरं आहेत ती 10 आणि 12 फुटावरती आहे. म्हणजे पाणी आता जे म्हणजे गेले त्यांचे प्रश्न आहेतच प्रलंबित, पण बाकीच्या परिस्थितीत जर का म्हणजे कुणीतरी जबाबदार अधिकारी बघितल्याशिवाय ते होत आहेत. आणि सोनार साहेब आहेत, नाही म्हणत नाहीत आणि करतही नाही. आजपर्यंत साधी लाईटही देऊ शकलेत नाही. रस्ता तर लांबच राहिला. आज सुतारवाडी एवढी मोठी आहे, एकाच वाडीतलं हे जर का बघितलं तर बेलेवाडी आणि शिरवलीतली पण काय मंडळी आहे, शिरवलीतली वेलोंडेवाडीतली पण मंडळी आहे. तर आमची विनंती साहेब, आम्ही तुमच्याकडे एवढ्यासाठी आलोय, खोटं नको आपल्याला. जी वस्तुस्थिती काय आहे म्हणजे जिथली वस्तुस्थिती, कोणतरी आता ह्याच्यामध्ये हे काय करण्यातले नाहीत म्हणजे कोण खोत साहेब वगैरे आहेत ना, ते प्रकल्प कसं खरोखर काय करण्यातले नाहीत. मी फार विनंती करून सगळं करून हे कसं पुनर्वसमध्ये बसत हा पण विषय झाला. जिल्हाधिकारी साहेबांकडे हा विषय झाला. त्या अनुषंगाने त्यावेळी डेप्युटी कलेक्टर पुनर्वसन पण त्या बैठकीला होते. हा विषय पुनर्वसन मध्ये बसत नाही. पुनर्वसन मध्ये हे 110 घर बसत नाही. का तर जी पाणलोट म्हणजे बुडीत क्षेत्रात धरण बाधित क्षेत्रात जातात तीच घर पुनर्वसन मध्ये बसतात. ही 110 घर बसत नाही. त्याच्यामुळे ह्या 110 घरासाठी भूसंपादनाचा जसा अगोदरची घेतली, अगोदरची घर थेट खरेदीने घेतली ना, त्या पद्धतीचाच प्रस्ताव जमिनीसहित ते सादर करायला सूचना दिली. यस, आम्हाला हेच म्हणायचं आहे. हे 1 वर्ष अगोदरचं जवळजवळचं 25 बघा 7/7/25चं पण पत्र आहे, त्याच्या अगोदरची पत्र आहेत, माझ्या हातातली 2 पत्र आहेत. आता ते खाली करायला सांगतात. यांनी जी आधी पहिल्यांदा बुडी क्षेत्रातली आहेत त्यांनी खाली करून जायचं कुठं हा प्रश्न आहे आजच्या कंडिशनमध्ये. जे गेलेत त्यांना साधी लाईट ही नाही. बुडीत क्षेत्रातल्यांचं काय लाईटचा विषय, बुडीत क्षेत्रातले पैसे दिले ना. हा पण त्यांना नागरी सुविधा काहीतरी जिथं गेलेत ना, थेट खरेदी
खरेदी असलं तरी त्यांच्या ठिकाणी तिथं जी लाईट व्यवस्था आहे तिथं आता ज्या ठिकाणी गेलेत हे लोक सामायिक तिथं गेलेत, त्यांनी नाही सांगितलं असतं, समजा नाही सांगितलं असतं त्यांनी एमएससीबी अर्ज केला असता. एमएससीबीनं पुनर्वसनमध्ये येत नाही. रस्ता करायला आता घेत आहेत. आम्ही जेव्हा पावलं उचलायला लागलो आता ते लाईट देतो म्हणतायत. शेत खरेदी म्हणजे कसं असते की त्याच्यामध्ये भूसंपादनमध्ये जे 100% मिळतात, म्हणजे आता समजा जमिनीची व्हॅल्यू त्याच्या 4 पट रक्कम मिळते आपल्याला बरोबर, नॉर्मल भूसंपादन. बरोबर, शेत खरेदीमध्ये ही किंमत 5 पट होती. बरोबर. हे मुद्दाम 5 पट त्यासाठी दिलेली असते. त्याच्यात पुनर्वसनच्या बाबी लागू होत नाही. पुनर्वसन म्हणजे काय की तुम्हाला 1 रुपया देणार नाही आम्ही तुम्हाला घर बांधून 18 सुविधा जे म्हणतो पुनर्वसनात त्या देणार नाही तुम्हाला. साहेब तुमचं म्हणणं कितीही करा सर, आपल्या ग्रामीण भागातली ही जनता आहे, एखाद्याची 2 गंट जागा आहे आणि वाड्यासारखं घर आहे, त्याचे किती दिले, त्या 5 एकर जागेचे पैसे दिले नाही, त्यांची राहिली शेतीची जागा ती तिकडे डोंगरातच राहिली. आज ही जी गरीब मंडळी आहे आलं लक्षात, त्यांनी आता ह्या पैशामध्ये एखाद्या दुसऱ्याला जरा बऱ्यापैकी पैसे भेटलेले आहेत. आम्ही तिने नाही सांगितलं असतं आम्ही एमएससीबीकडे अर्ज केला असता या मंडळींनी. लाईट तिथं जाणार, तिथं आता जी घर बांधतायत सगळ्यांना 5 पट म्हटलं तर 1-2 गुंठ गेले, 1 गुंठ ज्याची जागा गेले त्याला 5 पटांनी पैसे देऊन तो लाईट कुठून आणणार, पोल कुठून टाकणार आणि बाकीच्या विहिरी कशा बांधणार, तिथं राहणार कसं, तिथं जाण्याचा रस्ता कसा बनवणार, हा सुद्धा ती माणसं आहेत ना हो साहेब. हे बरोबर आहे. तेच आता ही विशेष बाब म्हणून त्यांच्या डिपार्टमेंटने केलं पाहिजे. मी जी वस्तुस्थिती आहे ती तुम्हाला सांगितली. नाही, मी म्हणून काय तर तुम्हाला काहीतरी आश्वासन देण्यात मला पॉईंट नाही. एक प्रश्न आता युती हा, कल्पना हवी होती ना त्यावेळेला. पण एवढं दिवस ते त्यांनी बोललेच राहिलं नाही, ते गांभीर्य ठेवलंय. राहिलंच त्यांना नाही. गांभीर्याने आजला रस्त्याचं काम चालू केलं नाही. आता आम्ही जेव्हा उचलतो आता एकच धरण नाही आपल्याकडे, डांगराई आडरे, हे सगळे गिरगाव आहे. बाकीचे धरण आहेत. पुराला कुठल्याच सुविधा नाहीये. नाही, आता नाही. आपल्या चव्हाणवाडी, पुरुष कदमवाडी, पुरुष चव्हाणवाडी, डांगराई या सुविधांचा विषय येतात. तुमचं जे गेलंय त्यातला पैसे मोबदला मिळणार. तो मोबदला दिला तेव्हाच सांगायला पाहिजे. मोबदला दिला, त्यावेळेला काही जणांना बोलायला दिला. पाहिजे. आता दुसरं आहे, ज्यांना काही जणांना मोबदला दिला, आज ज्यांना मोबदला भेटला नाही ते 10 फुटावर येऊन थांबलेले आहेत. म्हणजे ही 110 कडे आहेत. त्यांनी त्या अधिकाऱ्यांनी कोणतरी का पाहिजे, आम्ही आम्हाला का विनंती करतो की बाबा ही जी आहे 10 फुटापासून हे किती घर आहे ते पाणी आणि मगरी 110 कडे, 110 कडे. 110 घर किती फुटावरती आहेत, आता ते पाण्याला काय सांगतायत ते, मग त्याच्यानंतर ते काय करणार आहेत हा सगळ्यात ज्वलंत प्रश्न आहे. म्हणजे आता 110 घरं जे आहेत ना, 110 घराचा सेम बाकीच्यांचं जसं आहे ना तसा प्रस्ताव तयार करण्याची सूचना त्यांना मिळेल मोबदला. पण हा पहिला मुद्दा 110 घरांचा. हा ना, पण साहेब 110 घरांच्या बरोबर ही जी काय पहिली घरं आहेत आम्ही म्हणतो तुम्ही शासनाच्या वतीनं द्या, त्यांना नागरी सुविधा, त्यांना घर बांधून नको आहेत, त्यांना जाण्याचे रस्ते म्हणा, लाईट, आणि ते जर का ह्यांनी करायचं म्हटलं, नागरिकांनी या प्रकल्पग्रस्तांनी करायचं म्हटलं तर साहेब शक्यच होणार नाही. त्यांनी एकच रस्ता बनवण्यात त्यांचं आयुष्य निघून जाईल. तेच सांगितलं. दिलेले पैसे सर्व त्याच्यामध्ये- त्याच्यातच हा ना, त्याच्यामुळे थेट खरेदी आहे. म्हणजे शासनाच्या कुठल्या धोरणात त्यांना या सुविधा देता येणार नाही. मी तुम्हाला आज पण सांगतो. मी काही तुम्हाला सांगून हे करणार नाही. खरं वस्तुस्थिती आहे. आता त्यांनी पाणी कुठून प्यायचं आज कंडिशनला, त्यांनी आता जी कंडिशन आहे म्हणजे कोणी बुडी क्षेत्रातले पण आणि बुडी क्षेत्राच्या बाहेर पण त्यांच्या 3 विहिरी आहेत त्या बुडी क्षेत्रात गेलेल्या आहेत. आता पाणी त्यांचं 100% बंद केलं, म्हणजे पाण्यात आताच का आले बिचारे पळायला लागले, आता त्यांना नोटिसा दिल्या उठा म्हणायला लागलेत म्हणून ते पळायला लागलेत. आता त्यांनी पाणी कुठून प्यायचं, मेन पहिला पाण्याचा, दुसरा रस्त्याचा. या महाराष्ट्राचे नागरिक म्हटल्यानंतर आम्हाला सुविधा मिळायला हवेत की नाही? आणि मग तेच सांगतोय, तुमचं एकदा भूसंपादन झालं ना, ज्या ठिकाणी सुविधा असतील तिथंच तुम्ही सुटायला पाहिजे. तुम्ही सगळं विकून चालले हो, सगळ्या जागा आमच्या साहेब तिथंच राहिल्या ना. जागा तुमच्या जागा घेतल्या किती निवडीत, शेतीच्या जागा राहिल्या तिथंच. तुमच्या आता पुनर्वसन मधलं हे धरणाचं खेरशेदचं पुनर्वसन बघितलं तर जावयासारखंच आहे. त्यांना म्हणजे पुनर्वसन होतं. ऐकून घ्या, केशरचं हे पुनर्वसन होतं. याच्यात थेट खरेदी किंवा भूसंपादन मोबदला हा ना, पण साहेब बाकीच्यांची जी आता बघा, त्यांना एखाद्याला दिली असतील 25 लाख किंवा 5 लाख दिले असतील, त्यांनी स्वतः जाऊन आता रस्ता बनवायचा. बरं त्यांनी एका ठिकाणी केले, हा त्यांनी अलग अलग केले, 2 घरं इकडे बांधलेत, 10 घरं इकडे बांधलेत, आपण म्हणाल ते सर्व मान्य. त्यांनी एकाच ठिकाणी केलंय. जुने पोल बदलून देतो म्हणून सांगितलेत ते पण ठीक आहे, पण ते करणार कधी? आज एवढ्या वर्ष झाली करतो म्हणजे आता रस्त्याचं काम चालू केलंय, शिरवलीत चालू झालं ना. आता शिरवलीचे 2-3 रस्त्यांची बारीक रस्त्यांची कामं चालू झालेत. पण ते नंतर करण्यापेक्षा जर का थेट आणि काय लागत असतील बाबा तसा प्रस्ताव तयार करून. बोलतो, पण मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगितली. माझं काम तुम्हाला वस्तुस्थिती सांगणे. आणि हे काय पुनर्वसन मध्ये हा प्रकल्प येत नाही. आणि हे पुनर्वसनात कसं असतंय की शासन तुम्हाला काहीच मोबदला देत नाही, त्याच्या बदली तुम्हाला घरं बांधून देणार, 18 सुविधा देणार.
ते पुनर्वसन झालं. परंतु याच्यामध्ये पुनर्वसन नाही, थेट खरेदी केलेली आहे. थेट खरेदी आणि पुनर्वसन मध्ये फरक आहे, कळलं का? आणि त्याच्यामुळं याच्यात शासनाच्या सुविधा त्या सुविधा नाही तर आता जे बाकीचे राहिलेत आणि उर्वरित जे आहेत ती मंडळी त्यांनी तिथंच केलेलं आहे. म्हणजे पुढच्या साईडला भेटले तिथंच जागा दिलेली आहे जी आहे. आणि पाण्या आता मेन म्हणजे जाणार ना, आजला त्यांनी सांगितलं काही करून तुम्ही उठा, तोडायला सुरुवात केली, पॉकलँड लावलेली आहे. जे घेतले ते तर करणार ना ते. हा ना, पण ते आता बाकीचे 10 भार फुटावरती आहेत, तो प्रस्ताव व्हायला पाहिजे. ते जिथं कुठं जातील त्यांची नागरी सुविधा काहीतरी व्हायला पाहिजे. किमान शासन स्तरावरती नियोजनवरती पालकमंत्र्यांच्या हा प्रस्ताव ही वस्तू इथे जायला पाहिजे. नाही, बरोबर ना, ती सांगितलं ना मी, जलसंपदा मंत्री महोदयांकडे 10 मार्चला बैठक झाली आणि तिथं जो विषय आता केलेला आहे आणि त्यांना तात्काळ प्रस्ताव सादर करायला सांगितलेला आहे. त्याच्यात त्यांच्याकडे नाही, म्हणूनच आम्ही आपल्याकडे आलो. पालकमंत्री महोदयांनी सुद्धा हा दुसरं काही मार्ग असेल ना, कसं आहे, हे आपले लोक आहेत सगळे आपले. मार्ग म्हणजे आता यांचे जिल्हा तुम्ही बघा, तुम्ही परिषद अनेक ठिकाणी साहेब काम केलं. माहिती आहे का, कोणीतरी अग्रेसिव्ह होऊन कुठेतरी केलं पाहिजे, त्याला पालकमंत्री झालं पाहिजे. त्यांची जी हातात नाही तर मी कसं aggressive एखादा मार्ग होणार? सांगा ना साहेब. मा- ते जिल्हा बघा, तुम्हाला तेच सांगतोय. आता हे रस्ता करून देत असतील तर बाबा धरणात जायचा रस्ता आहे, असा अप्रोच रोड आहे वगैरे वगैरे दाखवून करतील, ते तुम्ही पदार्थ पडवून घ्या त्यांच्याकडून. परंतु पाणी सुविधा देऊ शकणार नाही हे तुम्हाला मी आज पण सांगतो. त्याच्यासाठी तुम्हाला जलसमिती किंवा त्यांनी तो पत्रव्यवहार करायला पाहिजे ना. समजा आता आम्ही एखाद्या विहिरीचं सांगितलं, कोणीतरी ठरवलं पाहिजे, ठीक आहे, आता जिल्हा परिषद मॅडम आलेले आहेत, ते काय ते प्रयत्न करते, पण किती करणार? त्याच्यासाठी तुमचे ते आज आम्ही आलो यासाठी की आज जे उठायला सांगितलंय त्यांना शक्यच नाही ना साहेब उठणं. त्यांनी दरवाजा बंद केला नाही, त्यांनी काहीतरी बाकीची व्यवस्था त्यांनी करून द्यायला पाहिजे होती की त्याचा त्यांनी आता पालकपत्र तेच होते ना. हे नागरिकांना माहिती नाही कुठं जायचं, काय करायचं. लाईट देणार आहेत, रस्ता देणार आहेत. ग्रामपंचायत नोटीस दिलाय. तुमच्याकडे ते मोठ्या आशेने आलेले आहेत साहेब. फार मोठ्या अपेक्षेने आलेलो आहेत. आम्हाला द्यायसाठी काहीच नाही तर काहीतरी मार्ग सुचवा. मार्ग म्हणजे सगळे थेट खरेदीमध्ये काहीच मार्ग नसतो. हे वस्तुस्थिती आहे. थेट करीमध्ये नसला मार्ग, जे उर्वरित गेले 110 घर आहेत ना, त्याच्यासाठी आपल्याला मग त्यांना थेट खरेदीला काय घेऊन त्यांना पुनर्वसन मध्ये घ्या. त्यासाठी कोणीतरी बैठक तिथं त्या नागरिकांना आता ते सांगतात 10 मार्चला बैठक झाली ती शासन स्तरावरती झाली. मी आल्याला सांगितलं पालकमंत्र्यांच्याकडे पण ते मंडळी गेलेत. पालकमंत्र्यांनी आपल्याला केलाय, कलेक्टर साहेबांनी तहसीलदार साहेबांना फोन केलेला आहे, तिथं जाऊन पाणी करायला पाहिजे. खरोखर मी म्हणतो 100 घरं जात आहेत की 120 जात आहेत, जे काय 110 घर आहेत हा. आणि ती जात आहेत हे आम्ही मान्यच केले. आमचं मान्य म्हणजे ह्या 110 घरांना एक तर भूसंपादन मोबदला द्या आणि थेट खरेदीचा किंवा त्यांचं पुनर्वसन करा. हे आम्ही तिथल्या पण मिटिंगला मान्यच केले. त्यामुळे जागेवर जाऊन पाहायची गरजच नाही. हे हा. मान्यच केले की ह्यांना आपल्याला 110 घरांना एक तर भूसंपादन मधनं तुम्ही जसं बाकीच्यांचं केलं तसं करून द्या किंवा मग यांचं सरळ पुनर्वसन करून द्या. 18 सुविधा करून यांना काही पैसे देऊ नका, पण यांना आता 4 दिवसापूर्वी ही मंडळी जाऊन त्यांना भेटली, तुमचं काही होणार नाही या इथल्या खोत साहेबांनी सांगून टाकलं. तुम्ही आज हे सांगताय साहेब? नाही खोत. आता बघा ह्यांचे पालक कोण आहेत, बरोबर ना? बोलत नाही तुम्ही लोक. खोत साहेबांनी ही जी मंडळी गेली होती, सोनार साहेब नाही कार्यकारी अभियंता आहे ते, तर काय फोन न उचलण्यापेक्षा बघा कार्यकारी ते एकदा दोनदा पण ते फोन उचलणं पण मुश्किल आहे, इतके ते बिझी असतात. लक्षात आलं ना? तर माझं म्हणणं काय, त्यांची काय जे काय होणार आहे त्यांची एक संयुक्त बैठक घेतली असती की बाबा काय होणार आहे, त्यांना भेटणार आहे न भेटणार आहे असेल तर नियोजनला तसा प्रस्ताव दाखल करायला पाहिजे. त्यांना आपण सांगतो यांना खोत साहेब आणि सुर्वे साहेब यांची बैठक घेऊन काय ह्यांना हा, मिळणार आहे, काहीतरी काय हे व्हायला वस्तुस्थिती पर्याय सांगा. हा, हा, बस काहीतरी मला तर वर्ष लागते. नुसतं उडवाडीने आता उठा म्हटल्यावर करणार काय, हा सुद्धा प्रश्न आहे ना. आता ते पाणी तिथपर्यंत आलं, जे बुडी क्षेत्रावाले आता जे बिगर बुडी क्षेत्राचा प्रस्ताव अजून होणारच आहे. होणार त्यांनी तुम्ही होय होणार म्हणून सांगितलं म्हणून साहेबांच्या नावाने टाळ्या तरी वाजवा. अरे माझ्या हातात- टाळ्या नाही टाळ्या वाजवा. म्हणजे किंवा नाही का माहितीये का, होय सांगितलं ते आजच्या स्टेपला सुद्धा नाही सांगतात. आम्ही मुद्दा मांडला की 110 घरांचं पुनर्वसन किंवा भूसंपादन केलं पाहिजे. आता ते कसं बसवायचं जलसंपदा विभागानं ठरवा, हा त्या बैठकीत विषय झाला. हे मी तुम्हाला वस्तुस्थितीत सांगतो. परंतु आता ते कशा पद्धतीने बसवायचं आहे, कारण की त्यांच्या नियमामध्ये ते बाहेर स्पेशल केस करावं लागणार आहे. हे खासबाब म्हणून तेही मान्य करतात. माझ्याकडे पत्र आहे त्याच्यामध्ये, कारण त्याला पर्याय नाही, तिथली पर्याय नाही, कारण तो असा डोंगराचा भाग असल्यामुळे जशान तसं ते खाली येणार आहे. मंत्री महोदयांना सगळा मॅप आणि सगळं तिथलं प्रेझेंटेशन दाखवलं की तुमचं धरण असं झालं, हे 110 लोकांनी कुठून जायचं, सगळे रस्ते गेले, पाणी गेलंय, सर्व गेलेलं आहे. पण तो प्रस्ताव तयार करायचा आहे ना, तो कुणी करायचा? तिथल्या ग्रामस्थांना, ग्रामपंचायतीला, ग्रामस्थांना, संबंधित अधिकारी यांनी कोणीतरी पुढाकार तर घ्यायला पाहिजे. त्यांना भेटून दमले हे सगळे. मी स्वतः याच्यामध्ये आम्ही पाण्याचं पण घेऊ, पण ते अजून त्याला वेळ लागेल. रस्त्याच तर चालू आहे म्हणतात.
ते म्हणतात कलेक्टरच्या पुनर्वसन आणि कलेक्ट केल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. असं कधी आला सांगितलीच नाही, कुठल्या मिटिंगला पण नाही सांगितलं. मीटिंगला पण नाही सांगितलं. कुठल्या मिटिंगला पण सांगितलं त्याच्या नाही. साहेब मला सोनार साहेबांनी एकदा नाही दोनदा फोन केला होता तेव्हा या संदर्भात आम्ही असं करतोय तसं करतोय. हे सगळं किती खरं असलं तरी आज त्यांची फार मोठी अडचण आलेली आहे. म्हणजे आता ते प्रत्यक्षात तोडतायत. मी सांगतो ना, ही ज्या पद्धतीची थेट खरेदी आहे ना, त्या थेट खरेदीला आमच्या कलेक्टर ऑफिस कमिटी मान्यता देते. आम्हीच ते संविधान पत्र देतो, दर ठरवून देतो खरेदीची. त्याच्यामध्ये या सुविधा दिल्या जात नाही. डायरेक्ट तुमची जमीन घेतली जाते आणि तुम्हाला मोबदला दिला जातो. आता हे जे आहेत ना, मोठं धरण असल्यामुळं ते दुसरी कामं दाखवून ते तुम्हाला रस्ता आणि एमएससीबीचं हे करणार आणि पुढे भविष्यात ते पाणी पुरवठ्याचे मंजुरीचं प्लॅन तयार करणार आहे. म्हणजे पाणी पुरवठ्यात सध्याच्या घडीला नाही आहे ही वस्तुस्थिती. काय तर तोपर्यंत लोकांनी नागरिकांनी- करायचं काय? त्याला लाईट तर लागेल ना. हे द्यायच्याच ऍक्च्युअली तुमच्या स्वच्छ पुनर्वसन पण थेट खरेदीमध्ये नाहीये. हे मी तुम्हाला पण सांगतोय पहिल्यापासून. थेट खरेदीमध्ये खरेदी केल्यानंतर कुठली सुविधा दिली जात नाही. बरोबर आहे साहेब. ही एक झालं. आपल्याकडनं परिपूर्ण ह्यांनी प्रस्ताव तयार केला, नियोजनला दिला, पालकमंत्री दिला किंवा ही नागरी सुविधा आहे, आपण यांना असं असं केलेला, पुढे कुणीतरी केलं पाहिजे. आता ह्यांच्या घराचे भेटलेले पैसे, जागेचे पैसे भेटले, ह्यांनी रस्ता बनवण्यात आणि विहीर बनवण्यात जर का घालवले तरी घर बांधायची कशी? तेच सांगतोय बघा, प्लॅनिंगला पण हीच अडचण येणार आहे. थेट खरेदीमध्ये असल्यामुळे पुनर्वसनच्या ज्या सुविधा आहेत, नागरी सुविधा, ते द्यायला अडचण येणार आहे. आता आपण त्यांना मी सांगितलं एमएससीबीचं जे आहे ते आहे ह्याच्यात तर पटापट करून घ्या. हे मी आता तुमच्या देखील सांगितलं. साहेब, फक्त पाण्याची गोष्ट आहे, त्यांनी सांगितलं आम्ही रस्ता करून देतोय आणि खरंच आणलाय आणि जे एमएससीबीचं आहे ते एमएससीबीचं आमचं मंजुरी म्हणजे ह्याच्यात स्टेज आहे ते फास्ट करून घ्या म्हटलंय. आणि पाण्याचं ते म्हटलं आम्ही नेक्स्ट टप्प्यात घेणार आहे, म्हणजे सध्या नाही घेणार. ही वस्तुस्थिती. आता उठून जाणार त्यांनी नेमकं आता मी माहिती काढली मित्र आहेत त्याचे गिरीश माझ्या सर्वांचा मगाशी उल्लेख केला. ते मीटिंग कुठे झाली आणि कुठे काय झालं ते सांगा मला, ते सांगा. मीटिंग 10 वाजता झाली, ती कुठे झाली? नाही मंत्रालयात झाली. मंत्रालयात झाली. तुमच्या ऑफिस झाली? हो हो मंत्रालयात झाली. त्याचे काय डॉक्युमेंट सप्लाय केली? नाही ती मंत्रालयात झाली. नाही ती सर्व खरं आहे. पालकमंत्री साहेबांनी पण सांगितलेलं आहे. कलेक्टर साहेबांनी तहसीलदारांना तिथे जाऊन पाणी करण्यासाठी सांगितलं. तर आमची नाही आमची विनंती अशी आहे की तिथलं काय खरं आहे हे कोणीतरी जबाबदार अधिकाऱ्यांनी येऊन, हे आता काय करणार नाही, खोदकी टाईप बसलेले आहेत. सोनार साहेब तिथं शासनाच्या ज्यानुसार ते सुविधा द्यायचा अधिकार कोणालाच नाहीये. हे तुमच्याकडे खरेदी करून घेतलेली गोष्ट आहे. हो पण तो मोबदला दिला तेव्हाच त्यांना सगळ्या लोकांना आता सांगायला एमएससीबी हवं मध्ये होतं. साहेब अर्ज केला आणि असताना दिलं असतं आता काही तोपर्यंत. धरण नाही झालं, दुसऱ्या कुठल्या धरणात आपण दिलं सांगा बरं. म्हणजे तुम्ही म्हणजे माहिती घ्यायला पाहिजे त्यावेळी किंवा त्यांनी माहिती नाही घेतली. त्यांनी डायरेक्ट सांगितलं असताना ते लाईट कोणालाही भेटते. आता पहिल्यासारखी परिस्थिती नाही राहिली. नियोजन मध्ये संपूर्ण गेला असता, एक प्रस्ताव गेला असता, यांचे 8 लाख लागतायत, 10 लाख लागतायत, ताबडतोब कनेक्शन देतात. हे बिचारे सर्वसामान्य नागरिक असल्यामुळे हे अडचणीमध्ये आजपर्यंत राहिले. ते करतो म्हटले, यांच्या सद्यस्थितीत घरं असल्यामुळे अडचण नाही. आज अशी अडचण आली की प्रॅक्टिकली तोडायची सुरुवाती करायला लागली आणि ही वरची घरं कधी ढगरून येणार आहेत खाली. खरेदी करून मला वाटतं 1-1.5 वर्ष झाली. किती वर्ष झाली? मला सांगा, खरेदी खत म्हणजे काय असतंय? मी तुमची खरेदी केल्यावर तुमच्या जागेतलं काय असेल ते जुनं काढणारच ना. बरं बाकीच्या पण जागा आमच्या शेतीवाडीच्या राहिल्या ना साहेब. आम्ही त्यांना द्यायला गेलो नव्हतो. एक मिनिट, आम्ही त्यांना द्यायला गेलो नव्हतो की आमच्या जागा घ्या म्हणून. आज यांचे दुसरे पण देत आहेत ना, ते पण डोळ्यात अश्रू घालून देतात त्यांना, कारण त्यांची आठवण, आई वडील सगळं नातं होतं तिथंच राहतंय. परंतु पैसे चांगले दिले आम्हाला मान्य आहे. परंतु राहिले ज्या जागा राहिलेत की आमच्या शेतीवाडी तिथंच आहे ना, आम्ही जाणार कुठे? आम्हाला जे काही छोटी मोठी शेती करण्यासाठी जागा बऱ्याच राहिलेल्या आहेत. शेती करण्याच्या ज्या जागा आहेत ना, त्या आमच्या त्याच भागामध्ये उर्वरित राहिल्या आहेत. आता हे पाणी झाल्यानंतर सगळं गाडूनच जाणार. त्याला रस्ता पण नाही. आता जे राहणार आहेत त्यांनी पाणी कुठं प्यायचं? ठीक आहे, तुम्ही ते आता हे 100 सांगितलं ना, आम्ही तो मुद्दा मांडलाय, ते सांगतोय. हे काय बघा, माझ्या लेवलला तुमच्या लेवलला म्हणणारा डिसिजन नाहीये की त्या मीटिंग मध्ये पण आम्ही परकडपणे हे मांडले की बाबा हे 110 घर त्यात मॅप समजावून सांगितलं की यांना जायलाच रस्ते नाहीये. हे सगळं त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यांना पण अडचणी काय आहे, जिथपर्यंत पाणी जातं त्याच्या पलीकड क्षेत्रात त्यांना काहीच घेता येत नाही. ते आता करायचं पालकमंत्री महोदयांनी आपल्या ही स्पेशल केस म्हणून 110 घरांचं सेम बाकीच्या सारखं भूसंपादन करायचं. ते कधीपर्यंत होईल?
माझ्या डिपार्टमेंटचं नाही दादा. नाही नाही सर, नाही, ते ते सांग- सांगा ते काय, त्यांचे खाली खालच्या विहिरी आहेत ना, तीन विहिरी माझ्या डिपार्टमेंटचे कुठलंच काम नाही नाही ते आता पाण्यात जाणार. विहिरी वगैरे जातात का नाही पाणी? नाही, विहिरी खाली पाण्याच्या ना साहेब. विहिरी पाणीच नाही ना त्यांना प्यायला, रस्ता नाही. सुविधा कुठून मिळणार ते- रस्ते नाही ते पाणी पित आहेत ना, ते पाणी पाणी नाही, पाणी रस्ते जायला. नाही. आम्ही जेव्हा कोणत्याही आले होते ना डॅमवर तेव्हा मी पण विषय मांडला, म्हटलं साहेब आम्ही ते उठून जावं, पण आमची वरची उर्वरित घरं राहत आहेत ते आमचे विहिरी नदीच्या कडेला जायचे, पूर्ण पाणी भरणार, मग ते पाणी कुठलं पिणार. मग तिने उत्तर आम्हाला केली की तुम्ही घराच्या वरच्या घरावाल्यांना उठवायला पण सांगताय आणि त्यांचं पाणी पण पियाचं बघताय, असं आम्हाला तिथे उत्तर तिने केली. नाही तो धड माणूस नाही. सोनार साहेब चांगला माणूस आहे. आता तुम्ही देवासारख्या बरोबर. तुम्ही त्याच्यातनं काहीतरी एकत्र करून अहो, मी ते सांगतोय, आम्ही स्पष्टपणे आमची भूमिका मांडली की 110 घरांचं भूसंपादन केलं पाहिजे. आता त्याच्यासाठी बघा केलं पाहिजे म्हणजे आता पहिल्याला किती आपण 20-25 कोटी रुपये झाले ना, का जास्त झाले माहिती